नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वीचं दुसरं चॅप्टर पॅरलल लाईन अँड हिज ट्रान्सव्हर्सल हे प्रकरण आपण शिकणार आहोत. समांतर रेषा आणि छेदिका. लेट्स रिकॉल, जरा आठवूया, म्हणजे आपण गेल्या वर्गामध्ये काय शिकलो याची आपण उजळणी करणार आहोत. याच्यामध्ये द लाईन्स in the same plane which do not intersect each other are called parallel lines. म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या समांतर रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. म्हणजे ह्या दोन रेषा इथं दाखवलेल्या ह्या दोन रेषा समांतर रेषा आहेत, कारण ह्या दोन रेषा एकाच दिशेने जात आहे आणि ह्या कितीही समोर रेषा वाढवल्या तरी ह्या एकमेकाला छेदत नाही. म्हणून एल आणि एम या रेषांना पॅरलल लाईन्स म्हणतात, समांतर रेषा म्हणतात. येथे लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स. एल अँड एम आर पॅरलल लाईन्स आणि इट्स रिटन ॲज लाईन एल पॅरलल लाईन एम. पॅरलल चिन्ह म्हणजे उभ्या दोन सरळ रेषा असतात. अशा पद्धतीने आपण गेल्या वर्षीच्या प्रकरणामध्ये समांतर रेषेची म्हणजे पॅरलल लाईनची माहिती आपण पाहिलेली आहे. आता आपण समोर शिकणारा ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय आणि त्याच्यामुळे कशा प्रकारे आपण त्याची माहिती आपण इथं पाहणार आहोत. आता ट्रान्सव्हर्सल्स इन द adjoint figure, line L intersect line M and N in two distinct points. Line L is a transversal of a line M and line N. येथे ना असं म्हटलेलं आहे, शेजारच्या आकृतीमध्ये म्हणजे ही आकृती, या आकृतीमध्ये रेषा M आणि व रेषा N यांना रेषा L ही अनुक्रमे A आणि B बिंदूमध्ये या दोन बिंदूमध्ये छेदते. ही रेषा छेदलेली आहे म्हणजे इंटरसेक्ट झाली, छेदली. रेषा एम आणि एम ही रेषा एल ची छेदिका असते. या दोन रेषेची ही छेदिका आहे, ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिका. आता याच्या छेदिकेची व्याख्या त्यांनी दिलेली आहे. डेफिनेशन ऑफ ट्रान्सव्हर्स. इफ ए लाईन इंटरसेक्ट गिवन टू लाईन्स in two distinct points, then that line is called a transversal of those two lines. म्हणजे एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन विभिन्न बिंदूत जर छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषाची छेदिका असे म्हणतात, ट्रान्सव्हर्सल असे. ही रेषा आहे, ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे, त्या समांतर नाही आहे. याला एल रेषेने छेदलेले आहे, इंटरसेक्ट केले आहे, म्हणून ह्या एल रेषेला या दोन रेषेची छेदिका असे म्हणतात. Angle made by transversal. In a disjoint figure, due to the transversal, there are two distinct points of intersection, namely M and N. Each of these points, 4 angles are formed. Hence, there are the 8 angles in all. Each of these angles has one arm on the transversal and other is on one of the given lines. These angles are grouped in different pair of the angle. Let's study the pairs. इथं त्यांना असं म्हटलेलं आहे, सोबतच्या आकृतीमध्ये छेदनबिंदू M जवळ, छेदनबिंदू M जवळ आणि N जवळ असे 8 अँगल तयार झालेले आहे. इथं 4 आणि इथं 4 असे एकूण 8 अँगल तयार झालेले आहेत. आता या 8 अँगल्स इथं जे तयार झालेले आहे, या अँगलची माहिती आपण पाहणार आहोत. या 8 अँगलना इथे वेगळ्या ग्रुप्समध्ये यांनी डिवाइड केलेला आहे आणि त्या ग्रुपची आपण आता माहिती इथे पाहणार आहोत अँगलच्या. पहिला आहे corresponding angle. If the arm on the transversal of a pair of the angle are in the same directions and other arms are
on the same side of a transverse, then it's called as pair of the corresponding angles. म्हणजेच ज्या जोडीतील कोनाच्या छेदिकेवरील भुजा एकाच दिशा दर्शवितात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूला असतात ती जोडी संगत कोनाची असते. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजेच संगत कोन. आता आपण याची माहिती घेणार आहोत, माहिती पाहणार आहोत. दिलेल्या डेफिनेशन वरून आपल्या असे लक्षात आलेले आहे का संगत कोन करस्पॉन्डिंग अँगल कशाला म्हणायचे. आता या बिंदूवर म्हणजे या पॉइंटवर, या छेदिकेच्या या पॉइंटवर 4 अँगल्स निर्माण झालेले आहे आणि इथे 4 अँगल. आता करस्पॉन्डिंग अँगल कशाला म्हणायचे. पुष्कळ वेळा विद्यार्थी कन्फ्यूज होतात करस्पॉन्डिंग अँगल कशाला, संगत कोन कशाला म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, संगत म्हणजे सोबत चालणारे, एकसारखे चालणारे कोन. आता आपण एक प्रयोगाच्या माध्यमातून हे समजावून घेऊया. आता प्रयोग कसा केलेला आहे. समजा हा एक कोन एका डायरेक्शननं चाललेला आहे, तर याचा संगत कोन कोणता असेल. तर याच डायरेक्शननं आपण ही एक माचीची काडी लावूया याच्यात. म्हणजेच ही माचीची कोडी इथं आलेली आहे. म्हणजेच अँगल ए and angle B, angle E are corresponding angle, pair of the corresponding angle. दुसऱ्या पद्धतीने इथं लावूया. हे इथं याची आता याची जोडी कशाला लागते ते पाहू आपण. एफ शी लागून राहिलेली आहे. म्हणजे अँगल बी and अँगल एफ हे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. आता आपण ह्या डी ला लावू. इथं डी ला जर आपण इथं लावली तर इथं जी ला लागून राहिली, अँगल जी ला लागून राहिलेली आहे. म्हणजेच अँगल डी अँड अँगल जी आर करस्पॉन्डिंग अँगल्स पेअर, संगत कोनाची जोडी. त्याच्यानंतर अँगल सी अँड अँगल एच, angle H, angle C and angle H. पाहून घ्या, एकाच दिशेने चाललेले आहे. आपण डेफिनेशन सुद्धा असंच म्हटलेलं, आर्म्स एक बाजूचे एकाच दिशेने जाणारी असले पाहिजे. आता हे याच आता एक 4 जोड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. 4 जोड्या इथं तयार झाल्या म्हणजे संगत कोनाच्या एकूण 4 जोड्या तयार झालेल्या आहेत. फक्त या माध्यमातून आपण थोडंसं लक्ष जर दिलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चांगले करस्पॉन्डिंग अँगल कशाला म्हणतात हे आपल्याला लवकर समजेल. आता दुसरा इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल म्हणजे आंतरकोन. ये पेअर ऑफ अँगल which are on the same side of the transverse and the side of the given lines is called as pair of the interior angles. म्हणजे ज्या जोडीतील कोन दिलेल्या 2 रेषाच्या आतील बाजूत आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत ती जोडी आंतरकोनाची जोडी असते. याचा सुद्धा आपण आता अभ्यास करणार आहोत आकृतीच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्रांनो, आंतरकोन आपण पाहणार आहोत. आंतरकोन म्हणजे आतील. जसे आपण सगळेजण एका खोलीमध्ये बसलेलो म्हणजे आपण इंटेरियर आतमध्ये आहोत. आता येथे ह्या ट्रान्सफॉर्मरमुळे ह्या छेदिकेमुळे या 2 राशीच्या काही आतमध्ये अंतर 2 कोन तयार दिसते. इथे एक दिसते, इथे एक दिसते, इथे एक दिसते. ह्या ज्या कोनाच्या जोड्या, ह्या जो अँगलच्या पेरा याला इंटेरियर अँगल्स म्हणतात. म्हणजेच अँगल सी अँड अँगल ई. फर्स्ट जोड़ी, फर्स्ट पेयर, सेकंड पेयर, एंगल डी एंड एंगल एफ. म्हणजे हे आतमध्ये आहे, ह्या साइडने हे याची आहे. अशा पद्धतीला याला इंटेरियर अँगल्स असे म्हणतात. समोरील पेयर त्याचं नाव आहे अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोन. ये पेयर ऑफ द अँगल which are the opposite side of transverse and their arm on the
transverse sides opposite direction is called as the pair of the alternate angle. ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात, छेदिकेच्या विरुद्ध बाजूस अपोजिट साइड आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवितात and their arms on the transverse show the opposite direction is called as, याला व्युत्क्रम कोनाची जोडी म्हणजे अल्टरनेट अँगल्स असे म्हणतात. In the figure there are two pair of the interior alternate angles and two pair of external alternate angle. म्हणजे आकृतीमध्ये दोन जोड्या आंतर व्युत्क्रम कोनाच्या व दोन जोड्या बाह्य व्युत्क्रम कोनाच्या तयार होतात. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा या अल्टरनेट अँगल मध्ये सुद्धा दोन पार्ट झालेले आहे. एक झालेला आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि दुसरा झालेला आहे एक्सटर्नल अल्टरनेट अँगल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात राहण्यासाठी एवढी लक्षात ठेवा, करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन आणि व्युत्क्रम कोन यांच्या दिशा विरुद्ध असतात. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमच्या लवकर लक्षात येते. आपण आकृतीच्या माध्यमातून हे समजावून पाहूया. आता अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर म्हणजे आतमध्ये. आता आपण जर समजा हा जो डी अँगल आहे, हा डी अँगल हा अशा दिशेचा आहे आणि हा ई अँगल हा असा आहे, आतमध्ये आहे दोन्ही रेषेच्या, म्हणजेच डी अँगल डी अँड अँगल ई हे वन पेअर तयार झालेली आहे. आता दुसरी पेअर तुमच्या लक्षात येईल, हा एच अशी जोडी आहे अशा पद्धतीचे. आता हा अँगल सी असा जाते, अँगल एच असा जाते. हे व्युत्क्रम कोनाची इंटेरियर अल्टरनेट अँगलची जोडी आहे, म्हणजे अँगल सी अँड अँगल ई. म्हणजे ह्या दोन जोड्यावर लक्ष द्या तुम्ही. एक हे अशा पद्धतीचा आहे तर एक ह्या आहे, हा एकमेकाच्या विरुद्ध बाजूस आहे. ह्या सी च्या विरुद्ध बाजूस हा एच अँगल आहे. याला म्हणतात इंटेरियर अल्टरनेट अँगल्स पेअर. याची पेअर याच्यासोबत, याची जोडी याच्यासोबत, म्हणजे आंतर व्युत्क्रम. त्याचप्रमाणे आता बाह्य म्हणजे बाहेरील, या दोन रेषाच्या बाहेर निर्माण झालेले जे कोन आहे, जे अँगल्स आहेत त्याचा विचार करणार आहोत. हा अँगल ए पा अशा डायरेक्शनने इकडे आलेला आहे, तर याची व्युत्क्रम कोनाची जोडी कोणासोबत येईल, अँगल एफ. म्हणजे अँगल ए अँड अँगल एफ अँड अँगल एफ. आता इकडे पाहिला, आता ह्या बी पा कोण हे असा आलेला आहे, बी कोण याची डायरेक्शन अशी आहे, ह्या जी ची पा याच्या विरुद्ध आहे, म्हणजे याची जोडी कशासोबत राहणार आहे, अँगल बी अँड अँगल जी. म्हणजे इथं आपल्याला व्युत्क्रम कोनाच्या अल्टरनेट अँगलच्या इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या दोन पेअर मिळालेल्या, एक्सटर्नल अल्टरनेट अँगलच्या आपल्याला किती पेअर मिळाल्या, दोन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रान्सव्हर्समुळे निर्माण झालेले कोन, छेदिकेमुळे निर्माण झालेल्या कोनाच्या तीन आपण पेअर, तीन प्रकारचे कोन पाहिलेले आहेत. ते कोन तुम्हाला समजले असेल. यानंतर आपण याच्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहोत. आता 2.1 मध्ये काय म्हटलेलं आहे, प्रॅक्टिस सेट 2.1 याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 इन द adjoining figure is the angle is shown by the letter. Fill the box with the help of the figure. म्हणजेच म्हटलेलं आहे, सोबत दिलेली आकृती पहा. आकृतीतील कोनांची नावे एका अक्षराने दर्शविलेली आहे. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. संगत कोनाच्या जोड्या, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता पी चा करस्पॉन्डिंग अँगल, हा पी अशा डायरेक्शनने गेलेला आहे. याचा करस्पॉन्डिंग अँगल्स कोणता राहणार आहे, डब्ल्यू. पी चा कोणता राहणार आहे आपला करस्पॉन्डिंग अँगल्स, डब्ल्यू. पी चा कोणता राहणार आहे, डब्ल्यू. त्याच्यानंतर अँगल क्यू अशी डायरेक्शन आहे करस्पॉन्डिंग.
या डायरेक्शन म्हणजे हेच डायरेक्शन इथं राहणार आहे, म्हणजे कोणता राहणार आहे, अँगल एक्स. इथं काय राहणार आहे, अँगल एक्स. त्यानंतर समोरचा आहे इंटेरियर आपला अँगल आर. आर पा कुठे आहे, आर पा, आर ची दिशा अशी आहे, हे आर कोण, हा वाला, याचा कोणता राहणार आहे, वाय. कारण याची दिशा अशी आहे, याची दिशा अशी आहे, म्हणजे इथं राहणार आहे वाय. त्यानंतर अँगल एस चा करस्पॉन्डिंग अँगल, अँगल एस, हे पाहायची दिशा पहा अशी आहे, हा कोण असा आहे, तर म्हणजे हा कोण पहा सारखा त्यासारखा जिकडे चाललेला आहे, म्हणजे अँगल झेड. त्याच्यानंतर इंटेरियल अल्टरनेट अँगल, आंतरयुत्क्रम कोन. आताच आपण शिकलेला आहोत आंतरयुत्क्रम कोन. हा एक्स आपल्याला विचारला, यस यस पा ह्या दिशेची, याची दिशा अशा पद्धतीची आहे, याची दिशा अशी आहे, म्हणजेच याचा कोण राहणार आहे, एक्स. आणि डब्ल्यू, डब्ल्यू पा हे असा चाललेला आहे, डब्ल्यू, तर हा आर, डब्ल्यू चा कोणता राहणार आहे, अँगल आर. अशा प्रकारे हे आपल्याला इथं दोन फिलिंग द ब्लँक्स आपण केलेले आहे, हे तुम्हाला आता समजलेले असेल. यानंतर आपण समोरचं उदाहरण आता पाहणार आहोत. एक्झाम्पल 2. एक्झाम्पल 2. ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ द अँगल्स. म्हणजेच शेजारच्या आकृतीत दाखवलेले कोन पहा आणि खालील जोड्या दर्शवणारे कोन लिहा. सगळ्यात पहिला इंटेरियल अल्टरनेट अँगल म्हणजे आंतरयुत्क्रम कोन कोणते. आताच आपण वर पाहिलेलं आंतरयुत्क्रम कोन कशाला म्हणायचं, इंटेरियल अल्टरनेट अँगल कशाला म्हणायचं. आता आंतर म्हणजे आतमध्ये, याच्या आतमध्ये कोणकोणते आहे, युत्क्रम कोन म्हणजे संगत कोन, करस्पॉन्डिंग यांच्या विरुद्ध. हा अँगल बी, अँगल बी पहा, अँगल बी, अँगल बी इंटेरियर अल्टरनेट अँगल. अँगल बी ची कशावर जोडी होते, अँगल बी चा अँगल एच, अँगल एच सोबत, अँगल एच. आता अँगल सी पहा ह्याच्या डायरेक्शनचा आहे, अँगल सी. अँड याची जोडी कोणासोबत तयार होईल, पेअर कोणासोबत आहे, अँगल ई, अँगल ई सोबत, अँगल ई सोबत. दुसऱ्या नंबरचा नंबर 2 करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन. आता संगत कोन मग आपण शिकलेला सोबत चालणार आहे, सोबत डायरेक्शन चालणार आहे. आता पहिले ए च्या बाबतीत विचार करू, अँगल ए, अँगल ए, एच्या सोबत त्याच डायरेक्शन कोणता कोण चाललेला कोण, अँगल ए, एच्या सोबत चाललेला आहे अँगल ई पहा ह्याच डायरेक्शन जात आहे, म्हणजे अँगल ई. दुसरा कोणता राहणार आहे, समजा अँगल डी चा पाहू आपण करस्पॉन्डिंग अँगल, हे अँगल डी असा चाललेला आहे, अँगल डी चा करस्पॉन्डिंग अँगल हा अँगल एच, अँगल एच. त्याच्यानंतर अँगल ए झाला, अँगल डी झाला, अँगल बी अशा आहे, अँगल बी, अँगल बी पा अशा डायरेक्शनने येऊन राहिला खालच्या दिशेने, इकडल्या दिशेनं अँगल एफ अँड अँगल एफ. त्याच्यानंतर अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल, अँगल सी, अँगल सी पा अशी डायरेक्शन चालला, इकडे चालला, वर चालला वरच्या, तर इकडे असाच जाणारा कोणता कोण आहे, अँगल जी अँड अँगल जी. ह्या 4 पेअर्स ह्या करस्पॉन्डिंग अँगलच्या तयार होतात. करस्पॉन्डिंग अँगल हे आपण जे शिकलेलं 1, 2, 3 अँड 4. त्याच्यानंतर समोरचा अँगल आहे इंटेरियल अँगल, आंतरकोन, आतमधले कोण. आता याच्या आतमध्ये याच्या आतमध्ये कोणकोणते कोण आहे पहा, एका बाजूला कोणते कोण आहे ते पहा, अँगल सी, अँगल सी, अँगल सी पहा, अँगल सी, अँगल सी चा कोणता कोण आहे, अँगल सी, याची पेअर कोणासोबत तयार झाली आहे, अँगल एच, अँगल एच सोबत. अँगल सी ची कशासोबत तयार झाली, अँगल एच. हा इंटेरियल अँगल्स आहे. आता वरच्या दिशेनं पहा, वरच्या दिशेनं आतमध्ये अँगल बी अँड अँगल ई. येथे
इंटेरियल अँगलच्या म्हणजेच आंतरकोनाच्या किती जोड्या तयार झालेल्या आहेत? 2. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 2.1 चा आता इथं अभ्यास केलेला आहे. तुम्हाला हे दोन्ही उदाहरण समजलेलं आहे. याचा तुम्ही चांगल्या तऱ्हेने अभ्यास करा. तुम्हाला हे चांगलं समजलेलं आहे असं गृहीत धरतो आणि इथेच हे प्रॅक्टिस सेट 2.1 इथे संपवतो. धन्यवाद.